नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे त्याची डेट तुम्हाला माहीतच असेल की 25 ऑगस्टला पूर्वपरीक्षा होणार आहे। तर या रिलेटेड विद्यार्थ्यांच्या मनात भरपूर संभ्रम आहे की परीक्षा 25 ऑगस्टलाच होईल का, समजा 25 ऑगस्टला झाली नाही तर कधी होऊ शकते। या रिलेटेड आपण डिटेल बोलणार आहे की सध्याची परिस्थिती काय आहे आणि परीक्षा 25 ऑगस्टला होईल का, या रिलेटेड आपण डिटेल बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। तर तुम्ही यापूर्वी पाहिलं असेल की राज्यसेवेची यापूर्वी परीक्षा पोस्टपोन झाली होती। त्या रिलेटेड आयोगाने डिटेल प्रसिद्धीपत्रक अनाउन्स केलेलं होतं। त्यामध्ये डिटेल त्यांनी सांगितलेलं होतं की कशामुळे आपण एक्झाम पोस्टपोन करत आहे। तर आता त्यांनी जी आयोगाने एक्झाम डेट दिलेली आहे, मागे जी एक्झाम डेट दिलेली होती प्रसिद्धीपत्रकामध्ये ती दिली होती 25 ऑगस्टला एक्झाम होणार आहे। तर सध्याची जी परिस्थिती तुम्ही पाहता की सध्या जी परिस्थिती आहे, कारण 25 ऑगस्ट जर तुम्ही बघितलात तर 25 ऑगस्टला अजून 2 ते 3 एक्झाम्स आहेत। ऑनलाईन एक्झाम जे असतात त्या साधारण त्यांच्या ज्या डेट्स आहेत त्या 25 ऑगस्टच्या आसपासच आहेत, त्या वीकमध्येच आहेत। तर तुम्ही पाहू शकता त्यांची जे कॅलेंडर असते ऑनलाईन एक्झामचे ते ऑलरेडी अनाउन्स असते, अगोदरच डिक्लेअर केलेलं असतं त्यांनी की या पिरियडमध्ये एक्झाम होणार आहेत। तर 24 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान 24 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान IBPS ची एक्झाम आहे। त्याचबरोबर 26 ऑगस्टला UGC नेटची बी एक्झाम होणार आहे। तर कसं असतं की जिथं ऑनलाईन एक्झाम होते तिथं भरपूरची जे एक्झाम सेंटर आहेत तिथं ऑफलाईन ही एक्झाम कंडक्ट केली जाते, त्यामुळे एक्झाम सेंटर ऑलरेडी पॅक असतील। तर अशी सद्यस्थिती आहे की एक्झाम्स आहेत तिथे, त्यामुळे 25 ऑगस्टला परीक्षा होण्याची शक्यता एकदम कमी आहे। म्हणजे होईलच असं आपण गॅरंटेड सांगू शकत नाही आणि नाही बी होऊ शकत असं आपण सांगू शकत नाही, परंतु शक्यता एकदम कमी आहे 25 ऑगस्टला परीक्षा होण्याची। अनेक जे मेन रिझन आहे त्यामागे हे आहे की महाराष्ट्रात भरपूर जागी पाऊस होत आहे, अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे त्या सिच्युएशनला परीक्षा घेणे थोडेसे कठीण होऊ जाते आयोगालाही। त्यामुळे असे आपण म्हणू शकतो की 25 ऑगस्टला परीक्षा होण्याची शक्यता थोडी कमी आहे। हे मेनली 2-3 अशी कारणं आहेत की त्यामुळे 25 ऑगस्टला परीक्षा होऊ शकेल का नाही आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली। तर समजा 25 ऑगस्टला परीक्षा झालीच नाही तर कधी होऊ शकते, तर जर 25 ऑगस्टला झाली नाही तर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षा होऊ शकते। त्या दरम्यान परीक्षा होऊ शकते, जास्त परीक्षा पुढे जाणार नाही, कारण की नंतर विधानसभा इलेक्शन्स ही आहेत महाराष्ट्रात, त्या रिलेटेडही चालले आहे की विधानसभाची इलेक्शन्स आहेत आता, त्यामुळे आचारसंहिता लागेल, त्यापूर्वी एक्झाम्स घेण्याची शक्यता आहे। तर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षा होऊ शकतात। तर मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे 25 ऑगस्टला ती होऊ शकते का नाही, आणि समजा नाही झाली तर कधी होऊ शकते, त्यामागे काय काय रिझन्स आहेत, हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय